इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। मुंबई आग्रा महामार्गावर आर्वी शिवारात एका झाडाच्या आडोशाला उभ्या असलेल्या मध्य प्रदेशातील सुमित ठाकरे वय 20 याला अवैधरित्या गांजाची तस्करी करताना तालुका पोलिसांनी रंगेहात पकडले। त्याच्या बॅगेतून 2 लाखांचा गांजा हस्तगत करण्यात आला। तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील व परिवीक्षाधीन उपअधीक्षक सागर देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तपासाचे चक्र फिरले आणि 11 मे रोजी आर्वी शिवारातील खुशाल अल्लोर यांच्या हॉटेलच्या पुढे असलेल्या एका झाडाच्या आडोशाला उभा असलेला संशयित सुमित ठाकरे वय 20 राहणार धार याला पथकाने पकडले। त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडील बॅगेत सुमारे 1,92,000चा 8 किलो 220 ग्रॅमचा सुका गांजा मिळाला। त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने हा गांजा इंदौर येथील सौरभ ठाकूर यांच्या मालकीचा असून तो कल्याण येथील एका व्यापाऱ्याकडे देण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले। सुमित ठाकरे याच्या विरोधात धुळे तालुका पोलीस ठाण्यात NDPS ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपास उपनिरीक्षक कृष्णा पाटील करत आहेत। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, साक्री उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सागर देशमुख यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील व धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे।